नमस्कार मित्रांनो पुण्याहून खानदेशमध्ये येणाऱ्या किंवा खानदेशातून पुण्यामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अपडेट रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। अनेक वर्षापासून मागणी होत होती की खानदेशकरांसाठी पुणे ते खानदेश आणि खानदेश ते पुणे अशी एक ट्रेन असावी जेणेकरून प्रवाशांना येण्या जाण्यासाठी सुलभता येईल, परंतु याकडे रेल्वे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत होते। मध्यंतरी स्मिता वाघ यांनी सुद्धा अनेक पाठपुरावा ह्या रेल्वे विभागाला केला आणि याचंच फळ आता रेल्वे विभागाने ठरवलेलं आहे की खानदेशकरांसाठी आता पुणे ते खानदेश आणि खानदेश ते पुणे अशी एक ट्रेन दिली जाणार आहे। ही ट्रेन कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, या ट्रेनचे कोणकोणते स्थानके असणार आहे, हिचा वेळ कशा पद्धतीने असणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, भुसावळ मार्गे पुण्याला जाणाऱ्या आणि उत्तर भारतातून ये जा करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे। रेल्वेने आधुनिक सुविधांनी सज्ज असलेली पुणे बनारस अमृत भारत एक्सप्रेस येत्या 24 एप्रिल पासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। याच सोबत आतापर्यंत विशेष रेल्वे म्हणून धावणारी पुणे जबलपूर एक्सप्रेस आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे। या दोन्ही एक्सप्रेस गाड्या भुसावळ जंक्शनवरून धावणार असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे। विशेष म्हणजे पुणे येथे शिक्षण आणि नोकरी निमित्त राहणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना आता प्रवासांसाठी 2 हक्काचे पर्याय उपलब्ध झाले आहेत। मित्रांनो, अमृत भारत एक्सप्रेस ही पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ट्रेन असून 24 एप्रिल पासून ती पुणे आणि बनारस दरम्यान आपली नियमित सेवा सुरू करेल। ही ट्रेन हडपसर टर्मिनलहून सुटणार असून त्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे। ही गाडी भुसावळ मार्गे जाणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल। या ट्रेनमध्ये स्लीपर आणि जनरल क्लासच्या डब्यासह एकूण 22 डबे असतील। हडपसर बनारस अमृत भारत एक्सप्रेसचे सविस्तर वेळापत्रक, थांबे आणि बुकिंगच्या तारखा अद्यापही जाहीर झाल्या नाहीत। लवकरच रेल्वेकडून याची सविस्तर माहिती जाहीर केली जाणार आहे। या गाडीला हडपसर पुणे दौंड मनमाड जंक्शन, त्यानंतर भुसावळ जंक्शन, खंडवा इटारसी जंक्शन, जबलपूर कटनी जंक्शन, प्रयागराज जंक्शन आणि बनारस वाराणसी या स्थानकावर गाडी थांबण्याची शक्यता आहे। मित्रांनो, प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे पुणे जबलपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवली जात होती, मात्र प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही गाडी आता नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे। पुणे जबलपूर विशेष गाडी म्हणजे गाडी संख्या 02-131-02-132 आता कायमस्वरूपी धावणार आहे। त्यानंतर 20-191 20-192 या नवीन क्रमांकाने पुणे जबलपूर एक्सप्रेस म्हणून धावणार आहे। केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून याला मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत खानदेशकरांना खानदेशमध्ये येण्यासाठी पुण्याहून हा फक्त एकच पर्याय उपलब्ध होता ट्रॅव्हल्ससाठी, तो म्हणजे ट्रॅव्हल्स। आणि ट्रॅव्हल्स जास्त भाडे घेत होते म्हणून सर्वसामान्य लोकांना आपली फॅमिली घेऊन येणं खूप कठीण जात होतं। म्हणून सातत्याने माग उठत होती की खानदेशाला येण्यासाठी आणि खानदेशाहून पुण्याला जाण्यासाठी एक ट्रेन असावी, ती कायमस्वरूपी चालवण्यात यावी आणि हेच आता रेल्वे प्रशासनाने मान्य केलं असून आता भुसावळ मार्गे पुण्यासाठी तुम्हाला नवीन अमृत भारत एक्सप्रेस धावताना दिसणार आहे। 24 एप्रिल पासून ही रेल्वे सुरू करण्यात येणार असून लवकरच याचं वेळापत्रक येणार आहे। मित्रांनो, जसंही वेळापत्रक येईल तशी अपडेट आपल्या चॅनलला येईल, त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अपडेट रेल्वे संदर्भात भेटत राहील। मित्रांनो, या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।